इथं आलेला आहे. तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इथं एकदम उत्साहात साजरी होत आहे. तर खरं तर गुरु आणि शिष्य यांची जयंती ही सोबत साजरी होण्याचा हा चांगला असा योग इथं खंडाळा येथे आलेला आहे. तर कार्यक्रमाचं जे आयोजन ठरलेलं आहे, कशा प्रकारे इथे आयोजन ठरलेलं आहे आपण थोडक्यात. तर जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. सर्व खंडाळा गावातील नागरिकांना आपण सूचित करतो की सालाबादप्रमाणे याही वर्षी ही जयंती, शिष्यगुरूची जयंती मोठ्या उत्साहात आपण या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने संयुक्तरित्या साजरी करत आहोत. आणि या महाराष्ट्राने आमची जी दखल घेतली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमची या ठिकाणी दखल घेतलेली आहे. आणि या ठिकाणी आम्ही हा वर्गच्च असा दोन्ही महापुरुषांच्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि तो कार्यक्रम मी पुढील प्रमाणे आहे ते सांगतो की या ठिकाणी आज 11 एप्रिल सकाळी 8:30 वाजता या ठिकाणी अभिवादनाला सुरुवात झालेली आहे. अभिवादन सर्व मान्यवरांनी या ठिकाणी गावातली केलेलं आहे. आणि संध्याकाळी या ठिकाणी परत 7 वाजता श्रावणदादा गायकवाड जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं व्याख्यान या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि त्यांच्या जोडीला आबासाहेब कसबे, प्राध्यापक विनायकराव पाटील कॉलेज, हे सुद्धा या ठिकाणी त्यांचं व्याख्यान देणार आहे. आजचा हा कार्यक्रम झाल्यानंतर उद्याचा जो 12 तारखेचा जो कार्यक्रम ठेवण्यात आला आणि ह्या कार्यक्रमासाठी आजची उपस्थिती आपली राहणार आहे संजय पाटील निकम प्रमुख अतिथी आणि हुसेनभाई पंचायत समिती सदस्य, हे या ठिकाणी आपण कार्यक्रमाला निमंत्रित केलेले आहे. 12 तारखेचा कार्यक्रम आपण पाटोदाचे जे आदर्श सरपंच आहेत भास्करराव पेरे पाटील यांचा 7 वाजेला संध्याकाळी कार्यक्रम व्याख्यानाचा ठेवलेला आहे. आपल्या या महाराष्ट्रभर आणि बाहेर गाजलेला माणूस आहे यांचा आपण या सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला आहे उद्या 12 तारखेला सायंकाळी. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेले आहे आमदार या आपल्या वैजापूर तालुक्याचे भूषण रमेश पाटील बोरणारे सर आणि भाऊसाहेब पाटील चिकटगावकर माजी आमदार यांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलेलं आहे. आणि 13 तारखेला आपण एक भीमगीताचा आणि प्रबोधनाचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्या आईवळे म्हणून एक सांगलीची महाराष्ट्र शासनाचा तिला शाहिरीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना त्या शाहिरांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्या शाहिरांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आणि उद्या म्हणजे 13 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता त्यांचा या ठिकाणी भरगच्च असा कार्यक्रम होणार आहे. आणि त्यासाठी आपण प्रमुख पाहुणे निमंत्रित केलेले अमित भाऊ भोंगटरूपचंद गाडेकर आणि आपले उद्योगपती अखिल शेठ यांना. अशाप्रमाणे आपला कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. 14 तारखेला आपली भरगच्च अशी मिरवणूक निघणार आहे. आणि ती मिरवणूक आज पहिल्यांदाच आपण विना डीजे काढणार आहोत या ठिकाणी. आणि आपण त्या ठिकाणी बँड लावलेला आहे. आणि ती शांततेत मिरवणूक निघून ती या ठिकाणी तिचं विसर्जन या ठिकाणी 14 तारखेला होणार आहे. आणि ह्या बाबासाहेबाच्या आणि यांच्या जीवनावर, महात्मा फुले यांच्या जीवनावर आपण काही मुलांना वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा असे विषय देऊन त्यांच्या स्पर्धा ठेवलेल्या आहे. आणि त्यामध्ये जे पहिलं, द्वितीय आणि तृतीय येतील त्यांना आपण बक्षीस वितरण करणार आहोत. असा हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपला 15 तारखेला होणार आहे. आणि तो आपला 4 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत होणार आहे. अशा प्रकारे ही आपली 11 एप्रिल ते 14 एप्रिल 15 एप्रिलपर्यंत आपली कार्यक्रमाची रूपरेषा आहे. आणि यामध्ये आम्हाला सर्व ग्रामस्थांनी, सर्व मान्यवरांनी आम्हाला या ठिकाणी उत्स्फूर्त सहकार्य केलं. त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि 14 तारखेला परत अभिवादनाचा कार्यक्रम होईल, त्या ठिकाणी सर्वांनी यावर. आणि 15 तारखेला लहान मुलाच्या सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाला देखील आपण आपली उपस्थिती दाखवून त्यांचा उत्साह वाढावा अशी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष या नात्यानं आपणास विनंती करतो. आणि आपलेही आभार मानतो की आपण आमचं कुठेतरी नोंद घेतलेली आहे. सर्वांना सप्रेम जय, जय क्रांती, जय ज्योती. या ठिकाणी प्रकाश या ठिकाणी उपस्थित झाली आहे. त्यांनी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले काढू का तुमचे घ्या.
आम्हाला मागं राहिला